फायनली पोरांनो आम्ही पोहोचलो इथं. मग पायपे येऊ का? चल माझं संग पायपे घेऊन सायकल लोटीत. हा चल सायकल लोटीत लोटीत घ्या ना. आता वाजले 6. फायनली सगळ्या गाया घरी आणल्या. समोरून तिकडच्या मंदिरात दर्शन घेतलं. आलो होतो इकडं. समाधी कोणती आहे? हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले 10:30. फायनली सगळ्या गाय घेऊन चारायला आलो. सकाळी शूटच नाही काला, कारण की फक्त एक ग्लास चहा प्यायले आणि डायरेक्ट इथं येईल. चला या ना, इथं जी हे आहे ना ते राखीले पोरांनो, त्याच्यामुळे आपल्याला इडच चारता नाही येते. ह्या गाय आणल्याबरोबरच त्या सगळ्या पाणी प्यायला गेल्या. इथं राखेल ना, त्या ती जी काडकी दिसली का त्याच्या पुढं चारीत राहतो आम्ही. आता या सगळ्या गाय तिकडं उचकून न्यायच्या. चला या सगळ्या तिकडच काहीतरी वेगळंच राहतं. या सगळ्या उचकून नेतो. तुम्ही सबस्क्राईब करून टाका. यो बाबू पिशी राहून गेली होती काल, हिच्यासाठी परत निम्म्या रात्री आलो होतो पिशी पाईसाठी. चला भेटू थोडा टाइम म्हणा. 2 गाय पाणी पित होते, ते तिकडे पुढे नेले. या 2 पाणी प्यायले का, यांना पण ते तिकडे न्यायचं. त्याच्या काट्या पोरून ह्या इथून इकडं राखीले सगळं एवढं, त्याच्यामुळे आम्हाला सारता नाही येते. चला या सगळ्या स्पॉटवर घेऊन जातो. त्या गेल्या या 2 मी पाठीमागून. सबस्क्राईब करून टाका रे. मेन म्हणजे सगळ्या गाय तिकडून उचकीत फायनली इथपर्यंत आल्या आणि स्टेबल इथं चोर राहिल्या. आम्ही ना त्या काट्या इकडून नाही दिसणार, त्या काट्यांच्या पुढं गाय चालत राहतो. हा आणि हा त्याचं त्यांचं घरी आज कांदे भरायचे. गोलटी का मोंडा सगळं गोलटी भरायचे, सगळं भरायचं सगळं. आत्याचे द्यायचे जे कांदे पोरांनो, त्याचा वास शिव राहिला, त्याच्यामुळे त्यांना भरायचंय. आता आई घरी ना, म्हणजे आई इकडे येईल ना खेळल्याला. मग आई, आत्या आणि आई दोघी जणी मिळून ते कांदे सगळे भरून घेणार आहे. आम्हाला गाई इकडं आणून घातल्या. आम्ही चालू राहिलो ना, ती घरी कांदे भरून राहिले. आता आम्हाला ईदच भरायचे, म्हणजे आता आम्हाला ह्याच इडच गाया चालायच्या. तवरती तिकडं कांदे भरतील आणि आम्ही जाणार होतो. मावलं की जाणं कॅन्सल झालं. थोड्या दिवस पुढं ढकलण्यात आलं. पुढं गेले चरत तिथं चरू राहिल्या आणि आपण चाललोय आता काटवण एक्सप्लोअर करायला. जसं की आपला मेन माणूस पुढे निघणार आहे, तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे. हो एक्सप्लोर. पोरांनो काठी पाहिली किती इड. त्या काट्याच्या झाडाचा जर काटा जर पायात भरला ना पोरांनो, या गाया काहीच भावात नाही पडणार आपल्याला चारायला. पण मग सध्या म्हणता ना काय, रिकामं बसायचं तर काहीतरी हिंडायचं, बरोबर नाही? टाइमपास केला पाहिजे पोरांना असा. टाइमपास केला पाहिजे पोरांना असा. नुसता बसून टाइम काय जाणार नाही आपला. तुम्ही सबस्क्राईब करून टाका. हे काटे पाहिले किती. थोडस वरती जाऊ, अजून एक्सप्लोर करू. आपल्या माणसाच्या पायात काटा भरलाय पोरांनो. हा याच काय खरंय रे सहित आवाला. इतक्यात मला म्हणत होतो वर जाऊ आपण, वर जाऊन पाहू. इतक्यात ते दबडं घेऊन निघाल. चला मी जातो वरती. वरती वावर आहे सगळी, बाकी काही विषय नाही. इथून इकडं सगळी काटवानी भरून, आणि मी इकडून रस्त्याने आलो होतो. भेटू आता थोडं टायमानं. फायनली आपण इथपर्यंत काय आणलंय, निम्म्या अंतरापर्यंत. आता इथून पुढं न्यायच्या, पुढं जाऊन सावलीला बांधायच्या. आता 10:30 वाजले. अजून अर्ध्या तासानं आपण बांधून जाणार आहे. घरी जाणार आहे जेवण करायला. पाकडू घुसल्या काय म्हण. आजही पण त्या गाया काट्यात घुसली, पण एवढं नाही. काल सारखं नाही. तू कालचा ब्लॉग बघितला असेल, पूर्णपणे जिरली होती आमची डायरेक्ट. या अख्ख्या काटवानात घुसल्या होत्या. सगळ्यात पहिले तुम्ही सबस्क्राईब करून टाका. ब्लॉग एकदम भारी येतात पोरांना आपल्याला. मी चांगले बनवत राहतो, तुम्हाला पाहायला आवडत राहते. तुम्ही सबस्क्राईब करून टाका, एवढंच म्हणणं आहे आपलं. नवीन व्हिडिओ दररोज नवीन व्हिडिओ येत राहते आपल्यावाल्या, ते तुम्हाला बघायला भेटतील. चला या पुढं काढतो आता सगळ्या गाया. आडवं मग या बाय इकडं खाली काढल्या, तू त्या 2 आण. चल कोणती रिवाज जाईल. मग आता मी काय करू, तिला कवळी मारून घेऊन जाऊ का? मनी रिवर्स जाईल ना. अरे त्या वर चालल्या ना, ऐकून वाय ना. नाही तर माग धडत राहत. त्याला असं वाटत तस काही तिकडे लय डायरेक्ट याच्या चढवायची त्याला. चल नाही ते पण आले. सगळ्या पुढं काढू आणि डायरेक्ट थोडस चारू आणि तिकडे बांधून देऊ आपण.
काय काय पाणी पिऊ राहिलाय भरलं असेल अरे त्यांचं आलं हा चारायची आहे का मग अजून थोडा टाइम सावलू अर्धा तास चारू 11 वाजता आपण जाऊ घरी हा का आला म्हणजे आज मला परत 1 वाजता जेवण करायचं का नाही नाही आज मी परत 1 वाजता जेवण करायचं का खाऊ आणलं तू यानं खाऊन घेतला आणि मला दिला सुद्धा नाही आणि आता इड म्हणतो का 11 वाजता काय घरी तिडं न्यायच्या मग 12 वाजता घरी जातो मग 12-12:30 वाजता मी जेवण करीत चांगली जिरू राहिले मावली पोड बोलून तुम्ही फायनली पोरांनो पाणी बिनी पाजून चारून सगळ्या गाया सावलीला आणल्या जस्ट बांधू राहिलो बाकी सगळ्या आम्ही बांधू फक्त ती एक या दोन्हीतली एक कोणती तरी नाले मारी ती पोरांनो ती तिकडं पण वर एक दोन मला याचं टेन्शन आहे का ते वर ना पळू आता वर पळाली पडते ढेकळा मध्ये बॉम्ब थिंडावा लागला चल एक तिकडं बांधायची ती बत्ती बांधली तुम्ही चला सगळ्या बांधून देऊ हे बा वर निघाली पा ती तिकडे एक वर निघेली हा नाही आली खाली काही नाही चला देऊ बांधून भेटू नंतर ना आता वाजले 3:30 वारे भरपूर चालू आहे पोरांनो पूर्णपणे पावसाचं वातावरण होईल आणि थोडं आणि थोडे थोडे थेंब पण येऊ राहिले सध्या वार नाहीये त्याच्यामुळे आवाज माहित नाही मावाला कसं येऊ राहिला आम्ही आलो होतो की गवत कापायला दुपारी मी घरी गेलो एवढे आवाजच जातो घरी काय मी बिलकुल आपण शूटच नव्हतं केलं कारण की विषय आज झाला होता का जी आपण गवत कापायला गेलो होतो ना त्या टायमाला जी यानं करामत केली होती त्या बाटलीमध्ये पिचकाऱ्या मारी येते त्याच्यामुळे आज त्यानं खूप मोकार बडावलं होतं याला धरून त्याच्यामुळे मी घरी शूटही नाही केला आणि ते सुद्धा करून यानं फोनही पण लपून ठेवला होता त्याच्यामुळे घरी त्याच्यामुळे घरी दाखवत शूटच नाही करता आलं आता 3:30 वाजले ना पावसाचं वातावरण झालं ना तर गाया एवढ्या खास तरणार नाही बरोबर का नाही तिथं आणि मामा जाईल त्याच्यामुळं आपण बिलकुल ते झालं तसं आपण बिलकुल चारायला नाही गेलो गवत आणि घरी घेऊन जाऊ सायकलवरती आलो होतो आम्ही 2 जण कारण की गायांना तिथं वैरण म्हणजे पोट भरत का नाही त्याच्यामुळं आज पहिल्यांदा आम्ही गेली गवत कापायला गेलो तीच काढलं वाटतं परत तेव्हा ते तिकडे 2 जण आहे ना त्यांच्या संग आम्ही टाकून दिलं वारले जाणार आता फायनली आम्ही 2 जण चाललोय ते बस वीज काढलं चला सायकल घेऊन ये ना त्यांच्या पैसे जातो आणि ते पाहतो काय नाही चला भेटू घरी गेले चालू वज तर घरी गेलं बरोबर का नाही आता इकडे वारच मोकार चालू आहे ती डबल सीट सायकलच डायरेक्ट वार लुटून देऊ याला काय म्हणलो तू पायी ये मी सायकल घेऊन जातो हा ते नाही म्हणतो हा म्हणतो मी गाडी लाच करतो तू इकडे थांबत तो गाडी लाच करून जाईल मग मी सायकल घेऊन जाईल घरी जर तो जाईन आणि मला जाऊन द्या त्याला म्हणलं लहान सायकल मी येतो पायी हे बा हात अरे मग तू हात करूनच ये ना साई तुला ओळखी द्या लोक कोणी घेऊन येईल अरे वार किती चालू आहे डबल सीट येणार आहे का ती मर चालू मी चाललोय घरी कशी आणू दे सायकल द्यायची आपल्याला काही घेण नाही मी चाललोय पायी कारण की वार एवढे डबल सीट जाणार मजा नाही ते ना सायकल सहल उठी पोरांना बरं तरी ते गिनी गावताचं वजन गेलं नाही तर मला एवढी जिरली असती ना या वाऱ्या अवधान मध्ये ते गिनी गावताचं वजन घ्यायला काय सांगावं आता मी पायपे येऊ का चल माझं संग पायपे घेऊन सायकल लोटीत हा चल सायकल लोटीत घ्या ना आता वाजले 6 फायनली सगळ्या गाया घरी आणल्या आज आम्ही नाही गेलो आज मामा जायला होते गाय बांधून जायचं तिकडे का नाही हा जाणार आहे हा आणलं होतं हा जाणार आहे आम्ही 3rd टाइम जाऊ गाय बांधून माझ्या तोंडात धुतले येणं आवडलं का आपण निघू तिथे जाऊनच भेटू डायरेक्ट हा जे बांधून चल टाइमपास नको करू मग अंधार पडला ना मग परत याच्यात दिसणार नाही सबस्क्राईब करू टाका मी म्हणजे फायनली पोरांनो आम्ही पोहोचलो इथं आमचं मोजून 3 ते 4 दिवसापासून चाललो होतं इथं जायचं पण जे आपल्याला गाय आहे पोरांनो त्याच्यामुळे आम्हाला जमत नव्हतं आज आम्ही का बरं आलो माहिती का कारण की गाय वाळायला आम्ही नाही गेलो नाही तर आमचा पूर्ण टाइम तिकडं जायचा डायरेक्ट 7 वाजता घरी यायचो आज थोडं रिलॅक्स होतो म्हणून आलो त्याला दर्शन घेतो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे 3% बॅटरी फक्त 3% बॅटरीवरती हा मोबाईल हा 3% मोबाईल वरती हा चालू आहे त्याला दर्शन घेऊ हा इथं पण मंदिर आहे
इथं इथं आठवलं पोरांनो, आपल्याला कमीत कमी आता 7 ते 8 महिने झाले असतील तेव्हा आपण इथे ब्लॉग शूट केला होता, मिनी ब्लॉग. आता हा ब्लॉग सुद्धा कायमस्वरूपी पडत आपल्याला आठवणी राहून जातील. एक या पण लाईफ इज ट्रॅव्हलिंग व्हेरी फास्ट गाईज, जस्ट एन्जॉय लिटिल. चला दर्शन घेऊ आणि त्या मारुतीकडं. फायनली दर्शन झाले. खेडले जुंग्यातलं सर्वात प्रसिद्ध मूर्त आहे पोरांनो ही. तुम्ही भरपूर रील मध्ये वगैरे वगैरे बघितली असेल. आता आपण इकडे दर्शन घेऊ, त्या मंदिरात पण जाऊ. इथून इडून बॅग दिसत सुद्धा नाही. चला, चार्जिंग नाही पोरांनो, समजून घ्या. धावपळ थोडीची, कधी येणं होत नाही आणि आलो तर आज चार्जिंग नाही असता माहिती आहे. पोरांनो जस्ट थांबेल काढत होतो, पण माझी मूर्तच एवढी मोठी कडाक मोबाईल मध्येच नाही बसत, डायरेक्ट निम्म्या पूर्णच खाली येत राहते. कायम गर्दी दिसल तुम्हाला इकडं पोरांनो, कारण की सगळ्यात प्रसिद्ध आहे. चालत्या मंदिरातही जायचंय. 1% चार्जिंग आहे फक्त. समोरून तिकडं त्या मंदिरात दर्शन घेतलं. आलो होतो इकडं. समाधी कोणती आहे? कोणाची कोणाची? तुकाराम बाबाची समाधी खेडले जुंग्यामध्ये. हे पण एक प्रसिद्ध स्थान आहे. आपण चाललोय, चार्जिंग नाही, मंदिरात जाऊन भेटू. त्यानंतर इथं पण आलो होतो, जे खेडले जुंग्यातले कोण, आणि जे त्यांच्या बरोबरचे सगळे बाबा आहे ना, त्यांच्या इथं समाधी आहे ना. आणि याला संतवन म्हणतात. संतवन म्हणजे ज्या संतांच्या संतवन, जेवढे संत आहे ना त्यांची इथं समाधी आहे. यांची म्हणजे खेडले जुंग्यातले. चला इकडे दर्शन घेऊ. आवाज इको होऊ राहिला तुम्हाला, बोल म्हणजे डबल आवाज येऊ राहिला. हा सांगणार आहे ही तुकाराम बाबा आहे. एवढं नको टाइम. आणि त्यांची इथं फोटो आहे. आणि हे काशीनाथ बाबा. चला घरी जाऊ डायरेक्ट आता इथून. तर या ब्लॉगला मी इथं एंड करतो. इथं बघितलं असेल तर लाईक करा ना, चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका.